नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पोर्टंट पॉइंट सांगणार आहे. तसं तर आपला प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदम इम्पोर्टंट पॉइंट हा होतोच. तर मित्रांनो, तुमचा टाईम न घालवता मी एकदम लगेचच्या लगेच पॉइंटवर येतो आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो, की तुमचे जर सबस्क्रायबर जर वाढत नसतील लवकर, तर कोणत्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही आपले जे सबस्क्रायबर आहेत, ते तुम्ही वाढवण्याचे प्रयत्न करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने सांगणार आहे आणि हा जो पॉइंट आहे, तो एकदम इम्पोर्टंट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो, की खूप सारे नवीन क्रिएटर आहेत, ते त्यांचे सबस्क्रायबर वाढत नाही. म्हणजे तुम्ही तुम्ही जर YouTubeवर नवीन आले आहेत आणि चॅनल क्रिएट केला आहे आणि तुम्हाला जर सबस्क्रायबर लगेचच्या लगेच वाढवण्याचा आनंद होतो. म्हणजे माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजे, खूप लवकर वाढले पाहिजे आणि मी आपल्या चॅनलद्वारे अर्निंग केली पाहिजे. काही ना काही त्यांचे स्वप्न असतं आणि माझा 4,000 घंटाचा वॉच टाईम आहे, तो पण खूप लवकर वाढला पाहिजे. पण मित्रांनो, असं काही यूट्यूबवर होत नाही आणि जर तुमचे सबस्क्रायबर आणि 4,000 घंटा जर लवकर वाढले नाहीत, तर तुम्ही सबस्क्रायबर वाढवण्याची चुकीची पद्धत लागू करतात आणि चुकीच्या पद्धतीने तुम्ही सबस्क्रायबर वाढवण्याचे प्रयत्न करतात. तर मित्रांनो, तुम्ही सबस्क्रायबर वाढवण्यासाठी काही ना काही YouTubeवर तुमची टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला लागते. तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये YouTubeवर सर्च करतात, की कोणत्या पद्धतीने सबस्क्रायबर वाढतात. म्हणजे सबस्क्रायबर वाढवण्याची पद्धत कोणती? असे काही ना काही तुम्ही YouTubeवर सर्च करतात आणि त्याच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ येतात आणि जे मोठे यूट्यूबर असतात, ते तर तुम्हाला सांगतात, की अशा-अशा पद्धतीने सबस्क्रायबर वाढवा, ह्या पद्धतीने वाढवा, ही सेटिंग करा, ती सेटिंग करा आणि काही ना काही तुम्हाला गुमराह करतात. म्हणजे सबस्क्रायबर वाढवण्याची काही कोणती ट्रिक नसते, तरी पण ते काही ना काही तुम्हाला ट्रिक लावायला सांगतात आणि सेटिंगमध्ये हे ऑन करा, ते ऑन करा, असं काही ना काही तुम्हाला सांगतात. तर मित्रांनो, खरं तर सबस्क्रायबर वाढवण्यासाठी कोणची ट्रिक्स आणि टिप्स काहीच राहत नाही आणि कोणतीही सेटिंग पण राहत नाही. हे मी तुम्हाला खरोखर सांगतो आणि दुसऱ्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला ते सांगतात, की माझ्या टेलिग्राम चॅनलवर या आणि त्या टेलिग्राम चॅनलवर भरपूर सारे ऑडियन्स आहेत. ते म्हणतात, की "भाई तू मला सबस्क्राईब कर आणि मी तुला सबस्क्राईब करतो." ह्या पद्धतीने खूप सारे प्रयत्न करतात सबस्क्रायबर वाढवण्याचे. पण तर ते जरी तुम्हाला आता सबस्क्राईब करतील, पण उद्या सकाळी किंवा लगेचच्या लगेच अनसबस्क्राईब पण करतात. ते सबस्क्रायबर वाढवण्याच्या गणगणित असतात. त्याच्यामुळे काही ना काही तुम्हाला वाटतं, की माझे सबस्क्रायबर तर आता वाढतात. म्हणजे तू मला भाई कर, मी तुला करतो. अशा पद्धतीने ते सबस्क्रायबर तर वाढवतात. पण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पाहतात, तर त्यांचे सबस्क्रायबर जे असतात, ते पूर्ण खाली झालेले असतात. म्हणजे त्यांचे रिअल जेवढे असतात 15 असो किंवा 20 असो किंवा 50 असो. तर मित्रांनो, जरी तुम्हाला मोठे यूट्यूबर सांगतील, की माझ्या टेलिग्राम चॅनलवर या आणि सबस्क्रायबर वाढवण्याच्या पद्धतीने तुम्ही सबस्क्रायबर वाढवा. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने काही सबस्क्रायबर वाढत नाही. जरी वाढले तरी दुसऱ्या दिवशी एकदम कमी होतात. त्याच्यामुळे तुमचे सबस्क्रायबर रिअलमध्ये वाढत नाहीत. तर मित्रांनो, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. ज्यावेळेस तुम्ही खूप मेहनत कराल, त्याच वेळेस तुमचे रिअलमध्ये सबस्क्रायबर वाढतील आणि ते सबस्क्रायबर कमी होत नाहीत. तर मित्रांनो, तुमचा व्हिडिओ जर लोकांना आवडेल, तर एकदम तुम्हाला ते जरूर सबस्क्राईब करतील. तर मित्रांनो, तुम्हाला YouTubeवर खरोखर ग्रो व्हायचं असेल, तर तुम्ही टिप्स आणि ट्रिक्सच्या मागे लागू नका आणि सबस्क्रायबर तुम्हाला रिअलमध्ये वाढवायचे असतील, तर तुम्हाला खूप मेहनत ही करावीच लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही सबस्क्रायबर वाढवले, तर तुमचा चॅनल कधीही ग्रो होणार नाही आणि तुम्हाला खरोखर चॅनल ग्रो करायचं असेल, तर तुम्हाला खूप YouTubeवर ही खूप मेहनत करावी लागेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.